हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. आपण स्पिअरवर फर्स्ट लेक्चर कंप्लीट केलंय, त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट कव्हर केलेत. आजच्या लेक्चरला आपण काही असे प्रॉब्लेम्स बघणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला त्या सगळ्या बेसिक कॉन्सेप्टचं डायरेक्ट ऍप्लिकेशन करता येईल. तसंच काहीतरी अजून नवीन कॉन्सेप्ट पण आपण बघणार आहे. ठीक आहे, तर आज सुरू करूयात. हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे ते बघूयात आपण. शो दॅट द स्पिअर, म्हणजे तुम्हाला स्पिअरचं एक इक्वेशन दिलंय. आता स्पिअर्स म्हटले म्हणजे दोन इक्वेशन्स आहेत इथे. पहिलं इक्वेशन आहे हे, म्हणजे हा एक स्पिअर आहे आणि त्याच्यानंतर हा सेकंड स्पिअर आहे. बरोबर, असे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत स्पिअरचे तुम्हाला. आणि त्या दोन स्पिअर बद्दल काय सांगितलंय, काय प्रूव्ह करायचे, ते दोन स्पिअर टच करतात एक्सटर्नली, एकमेकांना काय करतात, एक्सटर्नली टच करतात. आणि जर ते टच करत असतील, हे जर आपल्याला प्रूव्ह करता आलं तर त्याच्यानंतर सांगितलंय की फाइंड देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ते कुठल्या पॉइंटला त्या दोन्ही स्पिअर जे आहेत एकमेकांना टच करतात, तो पॉइंट जो आहे टचिंग पॉइंट, तो फाइंड आउट करायचा आहे. आता एक साधी बेसिक जी कॉन्सेप्ट आहे ती तुम्हाला परत एकदा रिवाइज करतो, ही माहिती आहे तुम्हाला तशी. ओके, जेव्हा स्पिअर आपण विचारात घेतो ते जेव्हा एक्सटर्नली टच करत असतील, लक्षात घ्या, ते जेव्हा एक्सटर्नली टच करत असतील, सपोज तुमच्याकडे असा एक स्पिअर आहे. ओके, आता बघा, हे सर्कलचं लॉजिक वगैरे आपण शिकलो ना, तेच लॉजिक इकडे वापरायचंय. समजा असे दोन स्पिअर आहेत तुमच्याकडे, सपोज. ठीक आहे, दोन स्पिअर आहेत. हे याचं सेंटर आहे, समजा याला C1 म्हणूयात, आणि त्याच्यानंतर हे याचं सेंटर आहे, याला C2 म्हणूयात. हे एकमेकांना टच करतात इथे, बरोबर ना. हे कधी टच करतील, लक्षात घ्या, हे टच कधी करतील. समजा तुमच्याकडे पहिल्या सर्कलची जी काही रेडियस आहे, सपोज फर्स्ट सर्कलची रेडियस, तिला आपण R1 म्हणू. ठीक आहे, फर्स्ट सर्कलची रेडियस R1 आणि सेकंड सर्कलची रेडियस जी आहे, सेकंड सर्कलची रेडियस ही सपोज R2 असेल. ठीक आहे, ही काय असेल, समजा R2. आता डायग्रामचं थोडंसं तुम्ही कन्सिडर करून चाला. ठीक आहे, सो अशा पद्धतीने रेड कलरने दाखवली ही रेडियस कोणाची, ह्या फर्स्ट स्पिअरची आहे. ही ब्लॅक कलरची रेडियस कोणाची आहे, सेकंड सर्कलची. तर आता मला असं विचारायचंय, ही दोन सर्कल जर एकमेकांना टच करत असतील, तर लक्षात घ्या, एकमेकांना जर टच करत असतील तर आपल्याकडे काही अझम्पशन असू शकतात. कुठलं अझम्पशन असेल, जर हे एक्झॅक्टली टच करत असतील तर ही जी काही रेडियस आहेत ना तुमच्याकडे, R1 आणि R2, ह्या दोघांची ऍडिशन, नीट ऐका, ह्या दोघांची ऍडिशन एका बाजूला काढून घेतली आपण, आणि C1 आणि C2 हे दोन पॉइंट्स आहेत. या दोघांमधलं डिस्टन्स आपण जर डिस्टन्स फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केलं, ते डिस्टन्स आणि ह्या दोन रेडियसच्या डिस्टन्सची ऍडिशन ही जर सेम आली तर म्हणायचं की हे दोन स्पिअर एकमेकांना एक्सटर्नली टच करतात. परत एकदा मी काय बोललो ते सगळं त्यांनी लिहून देणार आहे. हे बघा, तुमच्याकडे असणारे जे काही दोन रेडियस आहेत, सपोज R1, म्हणजे आपण असं लिहूयात की टू स्पिअर टचेस एक्सटर्नली इफ अँड ओनली इफ, कंडिशनच आहे ती, इफ अँड ओनली इफ रेडियस ऑफ फर्स्ट स्पिअर प्लस रेडियस ऑफ सेकंड स्पिअर, ही जी काही रेडियस आहे इज इक्वल टू, यांचं जे डिस्टन्स बदल तेवढंच डिस्टन्स कोणाचं असणार आहे, ह्या दोन पॉइंट्स म्हणजे हे दोन सेंटर आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स असणार आहे तेवढं. बरोबर, सो डिस्टन्स बिटवीन C1 अँड C2, हे जर ह्या रेडियसच्या ऍडिशन एवढं असेल, एवढं लक्षात ठेवायचं फक्त. म्हणजे आता आपल्याला जर प्रूव्ह करायचा एवढा पार्ट, ओके, तर त्याच्यासाठी काय करायला लागेल, ह्या दोन्ही सर्कलच्या रेडियस, म्हणजे सर्कल म्हणजे स्पिअरच्या रेडियस फाइंड आउट करायच्यात, आणि त्याचबरोबर काय करायचंय, त्या दोनही सेंटर मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. कशाने डिस्टन्स फाइंड आउट करतो आपण, डिस्टन्स फॉर्म्युला, जे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये जर बघायचं झालं तर सुरुवात करता येईल आपल्याला पहिल्या स्पिअर पासून. ठीक आहे, फर्स्ट स्पिअर. स्पिअर 1. मग स्पिअर 1 मध्ये आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे ते बघूयात आपण. स्पिअर 1, आणि त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन जे दिलेलं आहे, इक्वेशन काय इक्वेशन आहे बघूयात आपण. इक्वेशन काय दिलंय, x² प्लस y² प्लस z² इज इक्वल टू 25. मग आपल्याला कळालं की हे असं लिहायच्या ऐवजी आपण असं लिहू शकतो का, x² प्लस y² प्लस z² इज इक्वल टू काय लिहिणार, 5². बरोबर, मग हा कुठला फॉर्म आहे,
फॉर्मॅट आहे हा आहे स्टँडर्ड फॉर्म स्पिअरचा. कुठलं इक्वेशन हे, कुठल्या फॉर्मॅट मधलं इक्वेशन हे, स्टँडर्ड फॉर्म मधलं. आठवतंय, जेव्हा सेंटर जो आहे तुमच्या स्पिअरचा तो जो ओरिजिनला असेल तर आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये मिळून जातं. आता बोलता बोलता मी बोलून गेलो, काय बोलून गेलो मी, की सेंटर जे आहे सेंटर, ओके, सेंटर समजा सेंटर C1 ते काय कशात असणार, कशावर असणार आहे, ओरिजिनवर. म्हणजेच काय, ह्या केसमध्ये सेंटर जे आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काय मिळणार आहेत आपल्याला, 0 0 0. क्लिअर आहे, ओके. आणि सेंटर मिळालंय आपल्याला पहिल्या याचं, आणि त्याचबरोबर रेडियस सुद्धा पहिल्याची मिळणार आहे कशावरनं, ह्या इक्वेशनवरनं. इक्वेशन मध्ये काय लिहिलं मी, 5 स्क्वेअर लिहिलं. म्हणजे तिकडं आठवतंय तुम्हाला, असं एक इक्वेशन मी तुम्हाला सांगितलं होतं. कुठलं इक्वेशन सांगितलं होतं रे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे इक्वेशन आहे कुठलं, स्टँडर्ड फॉर्म मधलं. हे काय आहे, हा स्टँडर्ड फॉर्म. आणि स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच काय मित्रांनो, की ज्याचं सेंटर कुठं असतं, ओरिजिनवर असतं. ठीक आहे. तर आता रेडियस पण सांगू शकता. इथे आर काय मिळणार आहे, R1 काय मिळणार आहे, 5. ओके. सो हा महत्वाचा पार्ट आता आपण फाइंड आउट केलेला आहे. सेंटर कळालं, याचा रेडियस पण कळाले आपल्याला. आता सेम स्टफ कोणासाठी करायचा आहे, तर तो करायचा आहे दुसऱ्या सर्कलसाठी, सेकंड स्पिअरसाठी. ठीक आहे. सो फॉर स्पिअर 1 इथे आपण काय लिहिलंय, फॉर स्पिअर 1. आता इथे लिहिणार फॉर स्पिअर 2. आणि त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन करताना त्याचं इक्वेशन जे आहे ते लिहूयात पहिल्यांदा. काय इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन इथे लिहायचंय. बऱ्याचशा गोष्टी ज्या ऑलरेडी केलेल्या आहेत पहिल्या लेक्चरमध्ये त्या इथं आपल्याला हेल्प करणार आहेत, लक्षात घ्या. ही गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे की आपण याची कंपॅरिझन करत असतो. एक लक्षात घ्या, काय शोधलं रे, ह्याच्यासाठी काय गरजेचं आहे, रेडियस माहिती पाहिजे आणि काय माहिती पाहिजे, सेंटर माहिती पाहिजे. मग आता इथे ह्या अशा प्रकारच्या इक्वेशनचा रेडियस आणि सेंटर कसं फाइंड आउट करायचं हे ऑलरेडी मी शिकवलेलं आहे तुम्हाला फर्स्ट युनिटमध्ये, फर्स्ट लेक्चरमध्ये. तर आता याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, कम्पेअरिंग विथ, काय म्हटलं मी, कम्पेअरिंग विथ. आणि मग तुमचा स्टँडर्ड फॉर्म लिहायचा आहे. स्टँडर्ड फॉर्म काय, कम्पेअरिंग विथ म्हटलं मी, स्टँडर्ड फॉर्म काय आहे आठवत असेल तुम्हाला, तो स्टँडर्ड फॉर्म असा असतो बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस ट्वाइस यू एक्स प्लस ट्वाइस व्ही वाय प्लस ट्वाइस डब्ल्यू झेड प्लस डी इज इक्वल टू काय असतं, इज इक्वल टू 0. आता इथं आपण म्हणूया कम्पेअरिंग विथ, हा आहे जनरल फॉर्म, बरोबर. जनरल फॉर्म बरोबर कंपॅरिझन करायचे. मग काय मिळेल, पहिल्यांदा एक्सचा कोएफिशियंट कोण आहे ते बघूयात. इकडे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअरचे सेम आहे, कोएफिशियंट 1 1 आहे. ओके. मग आता एक्स जो आहे तुमचा, एक्स इथे कोएफिशियंट कोण आहे एक्सचा, ट्वाइस यू इज इक्वल टू, इथे कोण आहे एक्सचा कोएफिशियंट -18. मग त्यांची कंपॅरिझन करायची. म्हणजेच u इज इक्वल टू काय मिळालं, -18/2. म्हणजेच u इज इक्वल टू -9 मिळाला. काय मिळाला, u इज इक्वल टू -9. त्याच्यानंतर ट्वाइस फी, आता ट्वाइस फीची कंपॅरिझन कोणाबरोबर करायची, वायच्या कोएफिशियंट. इकडे वायचा कोएफिशियंट काय, -24. सो -24. सो फी इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, -24/2. म्हणजेच फी इज इक्वल टू -12 मिळालं. त्याच्यानंतर इथे ट्वाइस डब्ल्यू, कोणाचा कोएफिशियंट आहे, झेडचा. मग इथं काय, झेडचा कोएफिशियंट -40. सो डब्ल्यू इज इक्वल टू -40/2. म्हणजेच डब्ल्यू इज इक्वल टू -20. फाईन. आता एवढं सगळं मिळालं आपल्याला. त्याच्यानंतर डी जो आहे, डी, तो डी इथे कम्पेअर करायचा आहे. तो काय आहे, डी 225. आता मला सांगा, हा प्रॉब्लेम जरी थोडासा मोठा असला तरी आपण हे असा छोटा प्रॉब्लेम केलेला आहे ज्याच्यामध्ये हे सगळं कॅल्क्युलेशन ऑलरेडी केलेलं आहे. म्हणजे मॅथ्स मध्ये जी प्रोसेस आहे ना मित्रांनो, ती अशी बिल्डअप होत जाते. तुमची अंडरस्टँडिंग अशी वाढत जाते. तुम्हाला मॅथ्सवर कंट्रोल कधी येणार आहे, जेव्हा तुम्ही असे छोटे छोटे बेबी स्टेप्स फॉलो करता ना, तेव्हा जाऊन पुढे जाऊन सगळं ऍग्रिगेट जेव्हा बघाल ना, तेव्हा तुम्हाला ते मॅथ्स जमायला लागतं. आपली एक्सपेक्टेशन काय असते, बिंग अन इंजिनियर, काय एक्सपेक्टेशन नाही, हा क्वेश्चन येणार, मला डायरेक्ट क्वेश्चन जमलं पाहिजे, असं कधीच होत नाही, लक्षात ठेवा.
सो फाउंडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर फाउंडेशन चांगलं बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला, इव्हेंच्युअली इट टर्न्स आउट टू बी द ग्रेट सक्सेस. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा फाउंडेशनवर लक्ष केंद्रित करा, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. शेवटी इट इज अप टू यू. तर आता हे सगळं फाइंड आउट केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या 2 गोष्टी शोधायच्या आहे, ज्याच्यासाठी आपला सगळा अट्टास चाललेला आहे, कशासाठी चाललाय की आपल्याला रेडियस माहिती पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा माहिती पाहिजे त्या सेंटरचे. म्हणून आता रेडियस फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला वापरू शकता डायरेक्ट. काय फॉर्म्युला आहे सेंटरसाठी? काय फॉर्म्युला आहे लक्षात असेलच तुमचं. सेंटर म्हणजे C2. काय फॉर्म्युला आहे? -u -v -w. राईट. सो मग आता फॉर्म्युला वापरूयात आपण आणि त्याच्यावरून आपल्याला मिळणार आहे C2 म्हणजे सेंटर सेकंड स्पिअरचं जे काय आन्सर आहे ते काय मिळेल मला बघा. -u म्हटलंय, -u पण इथं मायनस आहे. सो मायनस मायनस काय होणार? प्लस. सो 9 मिळणार मला. त्याच्यानंतर -v म्हटलं तर इथं पण मायनस आहे. सो काय होणार? मायनस मायनस प्लस होऊन जाणार आणि मला मिळणार आहे 12. आणि इथे -w म्हटलंय, इथे w काय मायनसच आहे म्हणजे मायनस मायनस प्लस. सो 20 जे इकडं असेल ना मित्रांनो त्याच्या अपोजिट इकडे लिहायचं, एवढं लक्षात ठेवा. सो तुम्हाला सेंटर काय मिळालेलं आहे? सेकंड सेंटर काय मिळालेलं आहे? 9, 12, 20. ठीक आहे. मग याच्या पुढे रेडियस साठीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. रेडियस, आता रेडियस कुठली आहे? R2. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तो फॉर्म्युला तुमच्या लक्षात असणार आहे. काय फॉर्म्युला आहे? u² + v² + w² - d. मायनसवर जास्त फोकस करा, म्हणजे बरेच स्टुडंट्स काय करतात? इग्नोर करतात मायनस आणि मग प्रॉब्लेम होतो. सो आता इज इक्वल टू u². कुठे आहे u तुमचा? -9. सो -9चा स्क्वेअर प्लस v काय आहे? -12चा स्क्वेअर प्लस. मनाने हुशारी दाखवू नका तुम्ही की मला फार येतं, मी ओरली करू का वगैरे, काहीच गरज नाही. आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड आहे, सो कॅल्क्युलेटरचा यूज करायचा आहे. सो बिंग ह्युमन एरर इज पॉसिबल. तुम्ही जेव्हा करणार तर पण कॅल्क्युलेटरने केल्यावर एरर येणार नाही. एक सिंगल क्लिकवर या सगळ्याचा आन्सर तुम्हाला येऊन जाणार आहे. म्हणून रेडियस जे आहे, ओके, समजा इथे 81 येईल, इथं 144 येईल आणि इथं 400 आहे आणि इकडे -2 to 5 आहे. 4, 1, 5 आणि 8, 2 म्हणजे 2 to 5 येतं, इकडे -2 to 5 कॅन्सल होऊन जाईल. सो +2 to 5 आणि -2 to 5 फायनल काय राहणार आहे आन्सर? 400. सो आपल्याला माहिती आहे कोणाचे आहे, म्हणजे याचं स्क्वेअर रूट काय येतं? 20. हे रेडियस 2 आहे. सो आता तुमच्याकडे इथे एक रेडियस आहे, बरोबर? इथे एक रेडियस आहे R1 आणि इथे R2. सो आता ह्या 2 रेडियस मिळाल्या, 2 सेंटर पण मिळाले आपल्याला आणि आता आपण हे लॉजिक इथे यूज करणार आहोत. सो आता काय सांगणार आपण? नाव डिस्टन्स बिटवीन C1 C2 इज इक्वल टू, यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. डिस्टन्स बिटवीन कुठले 2 पॉइंट्स आहेत बघा. C1 कुठे आहे? C1 हा, तर काय? C1 0 0 0 आणि दुसरा काय आहे? सेंटर 9 12 20. ओके, आता जास्त बेटर कॉम्प्रिहेंड होईल आपल्याला, गोंधळ आपला जाणार आहे सगळं. सो दिस इज इक्वल टू, आता तुम्हाला हवं तसं करा कारण स्क्वेअर होतो त्याच्यामुळे काही इश्यू येत नाही. 9 - 0 प्लस 12 - 0 प्लस 20 - 0. ओके फाईन. सो आन्सर काय येणार आहे आपलं बघा. 981 प्लस 144 प्लस 400. म्हणजेच फायनली आन्सर जे आहे, ओके, जे आन्सर जे आहे माझं इकडे लिहितो मी, 4, 5 स्क्वेअर रूट ऑफ 625 येते आन्सर. किती येणार याची ॲडिशन? 625. आणि मग आता मला माहिती आहे स्क्वेअर रूट ऑफ 625 म्हणजे नक्की किती, तर त्याचा मिनिंग होतो 25. किती झालं त्याचं स्क्वेअर रूट 625चं? 25. आणि म्हणून माझं ह्या ठिकाणी कंक्लुजन काय आहे बघा. सो बट R1 + R2 इज इक्वल टू 5 + 20 इज इक्वल टू 25.
बरोबर ना. R1 आणि R2 यांची ऍडिशन किती होते बघून घ्या. R1 R2 यांची ऍडिशन किती होते. इथे R1 5 आहे, R2 काय आहे 20. सो 25 आलं माझं. ठीक आहे. सो 25 आणि मग जर ह्या दोघांचा आन्सर 25 आलेला आहे तर 100% देअरफोर काय सांगणार आपण, डिस्टन्स बिटवीन C1 अँड C2 इज इक्वल टू R1 प्लस R2. बरोबर, हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. बरोबर, हेच होतं. आता हे प्रूव्ह झालं, याचा अर्थच काय झाला की द स्पियर्स so that implies given spheres touches externally. क्लिअर. आता मला वाटतं ही अगदी व्यवस्थित क्लॅरिटी आलेली असेल तुम्हाला. परत एकदा सांगतो, मुद्दा काय आहे. मुद्दा आहे की दोन स्पियर आहेत आणि एकमेकांना एक्सटर्नली टच कधी करणार आहेत, जेव्हा त्या दोघांच्या रेडियसची ऍडिशन, नीट आहे का, रेडियसची ऍडिशन आणि त्या दोन सेंटर मधलं डायरेक्ट डिस्टन्स हे सेम असेल. बरोबर, ह्या दोन रेडियस मधली ऍडिशन, दोन रेडियसची ऍडिशन आणि ह्या दोघांचं डायरेक्ट डिस्टन्स बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला सेम असेल. इथं बघा, आपण पहिल्यांदा काय केलं, दोनही स्पियर घेतले. पहिल्या स्पियरचा सेंटर रेडियस शोधला, दुसऱ्या स्पियरचा सेंटर रेडियस शोधला आणि मग त्या दोघांचा सेंटर मिळालेला असल्यामुळं, कोऑर्डिनेट्स मिळालेले असल्यामुळं त्यांचं डायरेक्ट डिस्टन्स फॉर्म्युलाने काय केलं, त्यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड आउट केलं. आणि ते डिस्टन्स आणि परत त्या दोन रेडियसची ऍडिशन हे दोन वेगळे नाहीत, तर ते काय झाले, सेमच आलेलं आहे. आणि म्हणून आपण सांगू शकतो की डिस्टन्स बिटवीन C1 C2 इज इक्वल टू R1 प्लस R2. आणि जर त्यांची रेडियसची ऍडिशन आणि त्या दोन सेंटर मधला डिस्टन्स इक्वल असेल तर मग आपल्याला माहिती आहे की गिव्हन स्पियर्स टचेस एक्सटर्नली. क्लिअर. इथपर्यंत आपल्याला सिंपल नाहीये म्हणता येत, एवढं सिंपल नाहीये, बट एकदा व्यवस्थित ट्रॅक सापडला तर तुम्हाला बरोबर येणार. आता मला सांगा, जर पहिल्या लेक्चर मधलं जर गोष्टी चांगल्या समजलेल्या असतील तर तुम्ही इथपर्यंत येऊ शकता की नाही स्पियर 1 साठी, नंतर स्पियर 2 साठी येऊ शकता की नाही, सिंपल. आणि त्याच्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन समजा होऊन जाते. आता आपल्याला दुसरा पार्ट कंप्लीट, पार्ट 1 झाला हा. आता दुसऱ्या पार्ट मध्ये काय सांगितले, फाइंड देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, त्याच्यासाठी आपल्याला एक रूल माहित पाहिजे, एक रूल माहिती पाहिजे. तो रूल मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो इथे आता हे माहित असेल किंवा नसेल, वी नो दॅट इफ पॉइंट P divides given segment, सपोज AB म्हणूयात आपण, internally in the ratio m:n. बघा काय लिहिलंय मी, म्हणजे मी सांगतोय ते काय, तुमच्याकडे A आहे आणि B आहे. समजा A आहे तुमच्याकडे, A हा पॉइंट आहे, B हा पॉइंट आहे आणि मध्येच कुठेतरी P हा पॉइंट आहे. काय आहे मध्येच, P हा पॉइंट आहे. मग सांगितलं की हा पॉइंट ह्या सेगमेंटला इंटरनली डिव्हाइड करतो. कसा, तर एवढा जो पार्ट आहे तर एवढ्याला काय म्हणायचं, M, म्हणजे रेशो जो आहे तो M, आणि इकडचा जो पार्ट आहे तो काय आहे समजा N. हे अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. असा जर सिनेरिओ असेल तर ह्या P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करता येतात का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर येस, त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करता येतात, बट त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला वापरायला लागेल. तो फॉर्म्युला मी तुम्हाला इथे सांगणार आहे आता. ठीक आहे. सो आपण म्हणूयात की कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P इज गिवन बाय, बघा सोपं आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा हे समजून घ्या की A जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत आणि B चे कोऑर्डिनेट्स काय आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता समजा A चे कोऑर्डिनेट्स जर घेतले आणि A चे कोऑर्डिनेट्स आपण असं अज्युम करूयात की x1 y1 z1 आहेत. ठीक आहे, x1 y1 z1 आहेत समजा, आणि इकडे x2 y2 z2 आहे. फाईन. कोऑर्डिनेट्स बघून घ्या A आणि B चे. तर
आपल्याला ह्या पी चे कोऑर्डिनेट सांगता येतात. कसे सांगणार आपण ते बघा. इज गिवन बाय, फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी. काय फॉर्म्युला आहे? mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. ठीक, काय आहे? mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. हे लॉजिक मी तुम्हाला एकदा सांगितलं की तुम्ही बाकीचं सुद्धा 100% कॉम्प्रिहेंड करू शकता. ठीक आहे, मला वाटतं काय अडचण नाही. आता हे x2 आणि x1 म्हणजे यांचं कळालं, पहिल्या कोऑर्डिनेटचं कळालं, x चं कळालं की आपण y चं सुद्धा लिहू शकतो. y चं कसं लिहिणार मग सांगा? my2 प्लस n y1 अपॉन m प्लस n. त्याच्यानंतर m z2 प्लस n z1 अपॉन m प्लस n. हिअर m इज टू n म्हणजेच कसं आहे सांगा? रेडियस काय आहेत? r1 रेडियस काय आहे? 5 आणि दुसरी रेडियस काय आहे? 20. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला m इज टू n हे काय आहे सांगा? 1:4. ओके, m इज टू n काय झालं? 1/4. म्हणजेच m ची व्हॅल्यू किती घ्यायची? 1 आणि n ची व्हॅल्यू किती कन्सिडर करायची? 4. x1 y1 z1 इज इक्वल टू काय आहे त्याचे कोऑर्डिनेट्स? म्हणजे सेंटर 1 चे काय आहेत? 0 0 0 आणि त्याचबरोबर x2 y2 z2 हे कोऑर्डिनेट्स काय आहेत? x2 y2 z2 म्हणजे दुसऱ्या स्पिअरचं सेंटर काय आहे? इथे दिलंय बघा, 9 12 20. आता हा पार्ट पूर्णपणे तुमच्यासाठी थोडासा वेगळा असू शकतो. हे तर अगोदरच्या लेक्चर नुसार हे आपल्याला जमणार, पण हे पूर्णपणे थोडंसं वेगळं. पण तरी पण आपण प्रोसिजर फॉलो केली की आपल्याला जमून जाणार, काय अडचण नाही. सो देअरफॉर P इज इक्वल टू m आहे 1, नंतर x2 9 प्लस n किती आहे? 4 आणि x1 किती आहे? 0 अपॉन 1 प्लस 4. हे लक्षात घ्या, सगळीकडे 1 प्लस 4 येणार आहे डिनॉमिनेटरला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढे m ची व्हॅल्यू 1, नंतर y2 किती आहे? 12 प्लस n ची व्हॅल्यू 4 आणि पुढे y1 0. एक लक्षात घ्या की x1 y1 z1 0 असल्यामुळे कन्व्हिनियंट झालंय आपल्यासाठी फार. त्याच्यानंतर 1 आणि 20 प्लस 4 0. ओके, सो दिस इज इक्वल टू 9/5, त्याच्यानंतर 12/5 आणि त्याच्यानंतर 20/5. सो हे कोणाचे कोऑर्डिनेट्स मिळाले? पी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले. अजून जर सिम्प्लिफाय होत असेल तर करू शकता, बट काय होणार नाही, एकच फक्त होईल तेवढं करूयात. 9/5 12/5 आणि 4. सो अशा पद्धतीने आपल्याला त्या पॉइंट जो आहे पी त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करता आले, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम, लॉजिक समहाव तसंच असणार आहे जसं अगोदरच्या याच्यामध्ये डिस्टन्स फॉर्म्युला वगैरे यूज करायचा. बघूयात. आता याच्यामध्ये सांगितलं फाइंड द इक्वेशन ऑफ द स्पियर. इथं मात्र इक्वेशन फाइंड आउट, अगोदरच्या याच्यात इक्वेशन दिले होते, आता मात्र फाइंड आउट करायचंय. अशा प्रकारच्या स्पियरचं इक्वेशन फाइंड आउट करायचे की जो स्पियर 1 2 3 ह्या 3 पॉइंट्स मधनं जातो, म्हणजे याचा अर्थ हे 3 पॉइंट्स त्या स्पियरवर असणार आहेत आणि त्याचं सेंटर जे आहे ते सेंटर ह्या प्लेनवर लाई करते. म्हणजे लक्षात आलं तुमच्या की एक स्पियर आहे. ओके, एक स्पियर आहे आणि फाईन, आणि त्याचं एक सेंटर आहे आणि ते सेंटर माहित नाही त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, बट 3 पॉइंट्स आहेत आपल्याकडे, ते माहितीत आपल्याला की ते कशावर आहेत? त्या स्पियरवर आहेत. मग पहिला पॉइंट जो आहे तो समजा इथे आहे, त्याचं नाव देऊ आपण, पी नाव दिलं त्याला, पी. त्याच्यानंतर त्याचं नाव काय आहे? कोऑर्डिनेट्स 1 -4 3. त्याच्यानंतर दुसरं आहे, त्याला क्यू नाव देऊयात, 1 -5 2. त्याच्यानंतर तिसरा जो आहे त्याला काहीतरी नाव देऊयात, 1 -3 0. ओके, आणि पी क्यू आर नाव देऊ त्याला, आर. ठीक आहे, सो अशा पद्धतीने नाव दिले आपण त्यांना. आणि आता सेंटर आहे त्याला सीच म्हणत असतो आपण. आता इथे आपल्याला सीचे कोऑर्डिनेट्स माहित नाहीयेत. आता मुद्दा असा आहे की जर तुम्हाला इक्वेशन ऑफ स्पियर फाइंड आउट करायचं असेल तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे
आपल्याला सेंटर माहिती पाहिजे का, तर दोन्ही प्रकारच्या फॉर्म्युल्यामध्ये जर सेंटर रेडियस फॉर्म जरी घेतला किंवा जनरल फॉर्म जरी घेतला तरी त्याच्यात आपल्याला सेंटर माहिती असणं गरजेचं असतं. मग आपण बघूयात आता सेंटर फाइंड आउट, सेंटर आणि रेडियस दोन्ही माहिती पाहिजे. सो सेंटर फाइंड आउट करता येईल का? सो सेंटर जो आहे, सेंटर त्याला मी नाव देतो त्याच्या कोऑर्डिनेटला, समजा ABC. त्या सेंटरच्या कोऑर्डिनेट्सला काय नाव दिलेत मी? ABC असं म्हटलं. ठीक आहे. सो सुरुवात करताना मी असं म्हणतो, लेट C बी अ सेंटर. आता फार काही डिफिकल्ट काम करायचं नाही, आपल्याला लक्षात घ्या हा सेंटर आहे, हे त्या स्पिअरवरचे पॉइंट्स आहेत. म्हणजे डिस्टन्स बिटवीन CP इज नथिंग बट युअर रेडियस. बरोबर. मग आपल्याला हाच पॉइंट जो आहे तो कॅच करायचा आहे. काय सांगता येईल आपल्याला? हिअर हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन CP इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन CQ. बरोबर ना? हे आणि हे डिस्टन्स सेम आहे, राईट? आता तुम्ही CQ घेऊ शकता किंवा आपण अजून काय सांगू शकतो रे? CR सुद्धा सांगू शकतो, डिस्टन्स बिटवीन CR, राईट? म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे असा त्याचा मिनिंग होतो. मग आपण एक एक कंडिशन घेऊया. पहिल्यांदा हे दोघांची कंपॅरिझन घेऊया, त्यांचा आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया, काय मिळेल आपल्याला. सो कन्सिडर, प्रयत्न काय आहे? ABC चे हे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करणं, हा आपला प्रयत्न आहे, समजून घ्या. सो आपण पहिल्यांदा डिस्टन्स बिटवीन CP इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन CQ फाइंड आउट करूया. मग आता CPचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं म्हणजे हे दोन कोऑर्डिनेट्स, हे दोन पॉइंट्स विचारात घ्यायचे आणि त्याच्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. काय करता येईल? इथे बघा, ह्या दोनचाच फक्त विचार करा. डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट ह्या एक्सच्या कोऑर्डिनेट मधून सबट्रॅक्ट करायचा. बरोबर ना? स्क्वेअर रूटचं साइन असतं, विसरू नका. सो 1 मायनस A त्याचा स्क्वेअर, बरोबर? 1 मायनस A त्याचा स्क्वेअर प्लस काय आहे? -4 मायनस B त्याचा स्क्वेअर. त्याच्यानंतर तिसरं काय आहे? 3 मायनस C त्याचा स्क्वेअर. तुम्ही उलट लिहिलं तरी चालेल, ABC अगोदर लिहून ते नंबर्स नंतर लिहिले असते तरी चालेल, काही फरक पडत नाही. आता CQ बद्दल बोलूया. CQ ह्या याच्याबद्दल 1 मायनस A ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -5 मायनस B स्क्वेअर आणि इकडे काय येणार आहे? 2 मायनस C ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे स्क्वेअर रूट जर काढून टाकले आपण तर काय मिळणार आहे आपल्याला? 1 मायनस A ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -4 मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 मायनस C ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस A. तुम्ही नोटीस केला असेल की याच्यामधला हा 1 मायनस A स्क्वेअर हा ब्रॅकेट आणि 1 मायनस A ब्रॅकेट स्क्वेअर हे कॅन्सल होणार आहेत. आता ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करणं एक्सपेक्टेड आहे. बघा आता इथे सॉल्व्ह करूयात आपण. -4 जो आहे, -4 जर बाहेर घेतला तर ऍक्च्युली हे तुम्हाला मिळणार आहे, किंवा याचं एक्सपान्शन करूयात आपण. लक्षात घ्या, मायनस साइन बाहेर घेतला आपण, त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होऊन जाणार. म्हणजे ऍक्च्युली कॅल्क्युलेशन करताना 4 प्लस B असंच करायचं आहे. लक्षात घ्या, हे असंच ऍक्च्युली कॅल्क्युलेशन असंच होणार आहे. ठीक आहे. प्लस 3 मायनस C ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, हे पण मायनस साइन सो निघतं ते बरोबर, त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होऊन जातो. सो 5 प्लस B स्क्वेअर प्लस 2 मायनस C स्क्वेअर. सो हे सॉल्व्ह करायचं आहे. चला, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 16 प्लस 4 टू जा 8 B प्लस B स्क्वेअर प्लस 9 मायनस 6C प्लस C स्क्वेअर इज इक्वल टू 25 प्लस 10B प्लस B स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर येतो 4 मायनस 4C प्लस C स्क्वेअर. जेवढं कॅन्सल करता येईल तेवढं कॅन्सल करायचं. ऑब्झर्व करा, सेम टर्म दोन्ही बाजूला असतील तर कॅन्सल होतात. बघा, इथे C स्क्वेअर आहे, इथं C स्क्वेअर पॉझिटिव्ह कॅन्सल. त्याच्यानंतर इथं B स्क्वेअर आहे, इथे B स्क्वेअर कॅन्सल. ओके. सो अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचे. हे सगळं व्यवस्थित जेव्हा करणार तुम्ही, तेव्हा तुमचं फायनली जे आन्सर आहे ते फायनल आन्सर असं यायला पाहिजे. काय यायला पाहिजे तुमचं आन्सर? बघा, -2B. काय आन्सर यायला पाहिजे? -2B मायनस 2C इज इक्वल टू 4.
काय आन्सर येणार तुमचं -2b मायनस ट्वाइस सी इज इक्वल टू 4. फाईन, हे तुमचं आन्सर आलं. याला तुम्ही समजा इक्वेशन 1 म्हणाल. सो आता तुम्हाला कळालं, हे जर आपण एक इक्वेशन तयार केलं याचा अर्थ अजून एक इक्वेशन तयार करायला लागेल. कुठलं इक्वेशन तयार करायला लागेल सांगा. ही कुठली कंडिशन घेतली होती, ह्या दोन पहिले इक्वल आहेत त्यांची कंडिशन घेतली. आता पुढे काय करणार आपण, पुढे आता सीपी आणि सीआर यांना इक्वेट करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, आता सीपी आणि सीआर ला इक्वेट करण्याचा प्रयत्न करूयात आपण. नाउ कन्सिडर distance CP is equal to distance CR. स्क्वेअर रूट CP. आता आपण तुम्ही म्हणाल सर CP का घेतलं तुम्ही, CQ इज इक्वल टू CR घ्या, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, काही घ्या, पण तुमच्याकडे हे सगळं रेडी आहे, सो त्याचा यूज करायचा. सो CP म्हटलं की हे जे पहिले लिहिले ते सगळं कॉपी पेस्ट करायचं. लक्षात येतंय तुमच्या CPचं जे डिस्टन्स आहे ते फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला ते सगळं कॉपी पेस्ट करायचं आहे, फार वेगळं काही करायची गरज नाही. फक्त सीआर साठी वेगळं करावं लागणार आहे. सीआर साठी प्रॉपर कॅल्क्युलेशन करायला लागते. सीआर साठी काय येणार सांगा, 1 मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस -3 मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस सी म्हणजे 0 मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर. इथे पण स्क्वेअर रूट जे आहे ते रिमूव्ह करून टाकायचे डायरेक्ट दोन्ही साईडचे. तर तुम्हाला काय मिळेल, 1 मायनस ए स्क्वेअर, सॉरी 1 मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, हे तर लिहून टाकू पॉझिटिव्ह, 4 प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. कळालं, मायनस मायनस रिमूव्ह होतो, म्हणजे मायनस मायनस बाहेर कॉमन घ्यायचं आणि त्याचा स्क्वेअर केला तर पॉझिटिव्ह होऊन जातो. सो 3 मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस ए स्क्वेअर. तुम्ही ही मिस्टेक करू नका, मी 2 वेळा ती चुकून मिस्टेक केलेली आहे, हेच होतं एक्झाम मध्ये, ते अवॉइड करायचं. 3 प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर येऊन जाईल डायरेक्ट. परत सगळे कॅल्क्युलेशन्स केले, जेव्हा ते परत तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन्स करणार ना, तेव्हा तुम्हाला बघा, आता ही बाजू समजा ऍज इट इज लिहायची ठरली तर लगेच लिहिता येणार आहे, काय अडचण नाही. तुम्हाला एवढं करून देतो मी, जसं इथं सॉल्व्ह केलंय तसं. हे रिमूव्ह होतं ते कळालं तुम्हाला. 1 मायनस ए हा पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल. त्याच्यानंतर जे राहतं त्याचा आन्सर 16 प्लस 8b प्लस बी. मी काही करत नाही, मी इकडचं कॉपी पेस्ट करतोय फक्त, सेम 9 मायनस 6c प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू, आता इकडे त्याचं सांगा, 3 चा स्क्वेअर 9 प्लस 2 मीन्स 6b प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. याच्यात जे काही कॅन्सल होण्यासारखं आहे ते कॅन्सल करा. सी स्क्वेअरला सी स्क्वेअर गेला, बी स्क्वेअरला बी स्क्वेअर गेला. अजून याच्यामध्ये काही कॅन्सल करता येण्यासारखं असेल तर करू शकता. ठीक आहे, सो इथे जर आपण व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर काय येणार आहे बघा, इथे इकडे आल्यावर 8b मायनस 6b म्हणजे ट्वाइस बी मायनस इथे काय आहे 6c इज इक्वल टू, आता हे सगळं तिकडे न्यायचं, 16 आणि 9 म्हणजे काय झालं 25 तिकडे नेले आपण. सो तिकडे नेल्याच्या नंतर आन्सर काय येणार आहे -16, बरोबर ना. 25 मायनस म्हणजे 9 मायनस 25 16. सो हे एक मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 2. आता ही दोनही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायची आहेत सायमल्टेनियस मेथडने. ओके, सो सॉल्विंग इक्वेशन 1 and 2, दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे. पहिलं इक्वेशन जे आहे ते आणि हे दुसरं, ही दोनही इक्वेशन तुम्ही जेव्हा सॉल्व्ह कराल तेव्हा लक्षात घ्या, फ्रॅक्शन मध्ये म्हणजे अगदी डेसिमल पॉइंट्स मध्ये घेऊ नका तुम्ही, ते असं फ्रॅक्शन मध्येच लिहा, कारण त्याचा पुढे बेनिफिट होणार आहे आपल्याला. सो दोन्ही इक्वेशन जर लिहायची झाली तर कसं लिहिणार आपण, मायनस ट्वाइस बी मायनस ट्वाइस सी इज इक्वल टू 4 आणि हे इथे लिहायचे ट्वाइस बी मायनस 6c इज इक्वल टू -16. आता हे जर आपण दिसतानाच कळतं की ट्वाइस बी कॅन्सल होणार, सो ऍडिशन घ्या डायरेक्ट. सो ऍडिशन घेतली तर इथे काय येणार आहे, ऍडिशनच करतो म्हटलं इथे काय येणार आहे 8c मायनस 8c
इज इक्वल टू इथं काय येणार आहे -12 येणार. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ असा झाला दॅट इम्प्लाइज आपली जी काही सी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतोय, सी ची व्हॅल्यू ती काय येणार आहे सांगा 3/2. सी इज इक्वल टू काय येणार आहे -12/-8. म्हणजेच याचा अर्थ सी इज इक्वल टू काय आलं 3/2. सी ची अशा पद्धतीने तुम्हाला एक पहिली व्हॅल्यू मिळाली सी ची. आता ही सी ची व्हॅल्यू तुम्ही इथे कुठल्याही इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये टाकू शकता आणि मग तसं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर समजा 2 मध्ये टाकूया. सो फ्रॉम 2 ट्वाइस बी -6 सी च्या ऐवजी काय ठेवायचे 3/2 इज इक्वल टू -16. सो काय मिळणार आहे आपल्याला 2 1 2 2 3 6 सो 9 मिळालं. ट्वाइस बी इज इक्वल टू -16 आणि हा मायनस गेला पलीकडे होणार +9 बरोबर. सो मग आन्सर काय येते म्हणून इथे पुढे लिहितो मी b इज इक्वल टू -16 + 9 हे जे आन्सर आहे काय आलं मग 7 आलं. बट काय साइन त्याचं -7 आणि हा 2 तिकडे गेला तर डिवाइड झाला. सो काय आलं b इज इक्वल टू -7/2. थोडंसं स्मार्टली करा, मी थोडंसं शॉर्टकट टाकतोय पण तुम्हाला समजत असेल काय करायचं ते. हे तुम्ही स्वतः करून बघा आणि आन्सर व्हेरीफाय करा माझ्या आन्सर बरोबर. ओके, आपलं टार्गेट काय आहे, आपल्याला हे कोऑर्डिनेट शोधायचे सी चे कोऑर्डिनेट्स. पण आता सी चे कोऑर्डिनेट्स काय मानले होते ए बी सी मानले होते. त्याच्यापैकी आपण काय काय शोधलं, बी शोधला, सी शोधला, पण आता ए राहिलाय. आता तुमच्याकडे जे 2 इक्वेशन मिळाली त्याच्यामध्ये ए नाहीये, याच्यात पण ए नाहीये, म्हणजे ए शोधू नाही शकत आपण. मग आता अशा वेळी कोणाची हेल्प घ्यायची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. त्याच्यासाठी क्वेश्चनकडे यायचंय आणि बघायचं आता आपल्याकडे असणारा डेटा तर संपला. मग काय करायचं, इथे बघायचं काय सांगितलंय, काय ऍडिशनली सांगितलंय हुज सेंटर लाईज ऑन द प्लेन. म्हणजे हे जे स्पियर आहे हा स्पियर चा सेंटर जो आहे सेंटर हा एका प्लेन वर लाई करतो. म्हणजे प्लेन कळतं ना, म्हणजे थोडक्यात असं एक प्लेन आहे त्याच्यात डायरेक्ट एक प्लेन पास होतोय त्याच्यातनं. आता एक नियम माहिती असेल, कुठल्याही जॉमेट्रिकल शेप वर जर एखादा पॉइंट असेल, नीट ऐका, कुठल्याही जॉमेट्रिकल शेपवर एखादा पॉइंट असेल तर तो पॉइंट त्या जॉमेट्रिकल शेपचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजे एखादा पॉइंट समजा इथे पी आहे, आता हा जर पॉइंट पी आहे आणि तो काय करणार, ह्या स्पियरचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. एखादा पॉइंट समजा एखादी लाईन आहे तुमच्याकडे, समजा एक अशी लाईन आहे आणि त्याच्यावर एक पॉइंट पी आहे, तर हा पॉइंट पी काय करणार, ह्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. ह्याच रूलनुसार तुमच्याकडे असणार सेंटर जो आहे तो सेंटर एका प्लेनवर, म्हणजे ह्या प्लेनवर जर आहे तर ह्या प्लेनचं इक्वेशन कोण सॅटिस्फाय करायला पाहिजे, सेंटरने सॅटिस्फाय करायला. आता सॅटिस्फाय करायला पाहिजे म्हणजे काय, जेव्हा तुम्ही त्या सेंटरच्या त्या पॉइंटच्या कोऑर्डिनेट्स त्या इक्वेशन मध्ये टाकाल तेव्हा इक्वेशनचा आन्सर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आली पाहिजे. मग आता इक्वेशन तर आहे माझ्याकडे, मग मी काय करेल, मग माझ्या डोक्यात आलं की इक्वेशन आहे, मग मी ह्या 2 व्हॅल्यू सी आणि बी म्हणजे हे सगळं एबीसीच्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये टाकून काहीतरी कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न कराल. ओके, बट गिवन दॅट सेंटर सी आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत सेंटरचे, त्या एबीसी लाईज ऑन द प्लेन x plus y plus z is equal to 0. So that implies center C satisfies equation of plane. ओके, सो ही इक्वेशन जे आहे ते सॅटिस्फाय करणार कोण, सॅटिस्फाय करणार सेंटर. म्हणजे त्याचा अर्थ त्याच्यामध्ये जर आपण एक्स वाय झेडच्या ऐवजी ही जे कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू टाकल्या तर आपल्याला लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड मिळणार. ओके, आता बघूयात आपण काय करता येईल त्याच्यासाठी. देअरफॉर पुट व्हॅल्यूज ऑफ ए बी सी इन इक्वेशन ऑफ प्लेन. ठीक आहे, आता लक्षात घ्या एक्सच्या ऐवजी कोणाची व्हॅल्यू ठेवायची आहे, एक्सच्या ऐवजी ए ची व्हॅल्यू ठेवायची आहे. वायच्या ऐवजी कोणाची व्हॅल्यू ठेवायची आहे, बी ची ठेवायची आणि झेडच्या ऐवजी कोणाची ठेवायची आहे, सी ची ठेवायची आहे. हे लक्षात घ्या. ए प्लस आता बी ची व्हॅल्यू काय मिळवली आहे -7/8 आणि सी ची व्हॅल्यू आहे 3/2 इज इक्वल टू 0. राईट,
सो देअरफॉर ए इज इक्वल टू काय आन्सर मिळणार आहे बघून घ्या. मायनस इथे काय येणार आहे 2 येणार डिनॉमिनेटरला आणि इथे -4 येणार. सो -4/2 -4/2 म्हणजे किती येणार -2 आणि जेव्हा हा म्हणजे असा आन्सर आहे -2 इज इक्वल टू 0 म्हणजे त्याचा अर्थ ए इज इक्वल टू +2 येणार. ए इज इक्वल टू काय आलं +2 आलेलं आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला तीनही व्हॅल्यूज मिळाल्या. देअरफॉर नाव वी हॅव सेंटर सी इज इक्वल टू काय आहे एबीसीच्या व्हॅल्यूज. कुठल्या व्हॅल्यूज मिळाल्यात. ए ची व्हॅल्यू मिळाली 2, त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू मिळालेली आहे -7/2 आणि सी ची व्हॅल्यू जी आहे सी ची व्हॅल्यू ती आहे 3/2. ओके. आता एकदा का सेंटर मिळाला की आपल्याला रेडियस सांगता येणार. कशावरनं रेडियस सांगता येणार आपल्याला बोला बरं. कशावरनं रेडियस सांगता येणार तर ती सांगता येणार आहे या डिस्टन्स फॉर्म्युलावर. कारण डिस्टन्स बिटवीन सीपी इज नथिंग बट रेडियस. ओके. सो म्हणून आता काय करायचं आपल्याला रेडियस फाइंड आउट करण्यासाठी रेडियस इज इक्वल टू आर इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन सीपी. ओके. सो आता हे कॅल्क्युलेशन करायचंय. सीपीचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी जे आहे ते ऍज इट इज इथे लिहूयात आपण. ओके. सी आहे इथे, पी चा आपण कोऑर्डिनेट्स पी चे इथे लिहून घेतो मी. पी काय 1 - 4 3. आता एखादा थोडासा स्मार्टली काम करेल. कसं म्हणेल की इथं कॅल्क्युलेशन टाळायचे असतील तर मी काय करेल असा इकडचा पॉईंट घेईल की ज्याच्यामध्ये एखादा 0 आहे 1 2 0 आहेत म्हणजे कॅल्क्युलेशन कमी होतील. आता इथं ऑब्झर्व केलं की इथं 0 आहे म्हणजे याचा अर्थ जर मी आर घेतला तर कॅल्क्युलेशन काय होणार आहे माझे मिनिमाइज होणार आहे. आणि लक्षात घ्या तुम्ही हे घ्या तिन्हीचा अर्थ सेमच आहे ना. डिस्टन्स तेच येणार ना. म्हणून आता मी काय करतो थोडंसं स्मार्टली काम करतो. इथं मी सी आर घेतो. ठीक आहे. सी आर आणि मग कोऑर्डिनेट जे आहेत ते माझे थोडेसे बदलतील. मी आर चे कोऑर्डिनेट्स लिहिणार आता इथं. आर चे कोऑर्डिनेट्स काय आहेत 1 - 3 0. फाईन. आता बघूयात कॅल्क्युलेशन करून. आता सोपं झालं आपल्याला. 1 -2 त्याचा स्क्वेअर प्लस -3 आणि मधलं मायनस आणि हे मायनस प्लस होणार प्लस 7/2 त्याचा स्क्वेअर प्लस लास्टला येणार आहे डायरेक्ट -3/2 स्क्वेअर. का कारण की हे 0 आहे ना त्याच्यामुळे. फाईन. क्लिअर झालं. समजत नसेल तर लिहितो. परत काही लोकांचा डाऊट असणार आहे मला माहिती म्हणून तर आता जाऊ द्या सगळं लिहितो. डोंट वरी. सो दिस इज इक्वल टू सो आर इज इक्वल टू काय येणार आहे स्क्वेअर रूट. इथे काय येणार 1 चा स्क्वेअर काय येणार 1 बरोबर ना. -2 + 1 म्हणजे काय येणार म्हणजे 1 येणार -1 आणि त्याचा स्क्वेअर 1. इथे बघा हे इंटरेस्टिंग आहे. काय होणार 2 3 जा -6 + 7 म्हणजे काय येणार आहे 1/2 त्याचा स्क्वेअर. एखाद्याला समजत नसेल तर त्या मित्रासाठी मी असं लिहितो -1 चा स्क्वेअर प्लस 1/2 चा स्क्वेअर प्लस -3/2 त्याचा स्क्वेअर. सो फायनली हे सगळं कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर आर ची जी व्हॅल्यू आहे आता थोडंसं कॅल्क्युलेटर ओपन करायचं किंवा डायरी जरी केलं तर चालेल. तर आता ह्या ठिकाणी आर ची जी व्हॅल्यू आहे ती मिळणार आहे 14/2. हे कॅल्क्युलेट केल्यावर काय मिळालं आपल्याला 14/2 असा आन्सर मिळणार आहे. कशाचं रेडियसचं. बरं आता सेंटर मिळालाय आता रेडियस मिळाली तुम्हाला. ठीक आहे. सो सेंटर मिळाल्यानंतर रेडियस पण मिळालेली आहे म्हणजे याचा अर्थ वी आर ऑलमोस्ट देअर. डायरेक्ट आता आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. फक्त काय करावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन लिहावं लागणार आहे. कुठलं इक्वेशन सेंटर रेडियस फॉर्मचं इक्वेशन. ओके. सो नाउ इक्वेशन ऑफ स्फियर इन सेंटर रेडियस फॉर्म. काय असते माहिती आपल्याला x मायनस सेंटर जे असतं ते x मायनस a स्क्वेअर बरोबर प्लस y मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z मायनस c ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. करेक्ट. आता सगळ्या व्हॅल्यू पुट करूयात प्रॉपरली. x मायनस a किती आहे 2
प्लस वाय मायनस बी किती आहे 7/2 पण मायनस आहे सो मायनस मायनस प्लस होणार 7/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस झेड मायनस सी किती आहे 3/2 इज इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजे आर किती आहे हे ठेवूयात 14√14/2 त्याचा स्क्वेअर फाईन. आता हे सगळं सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला जे आन्सर मिळणार आहे ते काय असणार आहे बघा. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस -4x प्लस 4 प्लस वाय स्क्वेअर प्लस इथे 2 ने मल्टिप्लाय केलं 2 2 कॅन्सल होईल सो 7y असं येणार आहे प्लस 7चा स्क्वेअर 49 आणि 2चा स्क्वेअर 4 प्लस झेड स्क्वेअर आणि ते सुद्धा -2 ने मल्टिप्लाय केलं 2 2 कॅन्सल होईल सो -3z प्लस 9/4 असं येणार आहे. एवढं सगळं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे तुम्हाला आणि इथंच याचा जर स्क्वेअर केला तर काय होणार आहे 14/4. सो फायनली आन्सर जे येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -4x प्लस 7y -3z आणि बाकी बघा इथे 14 आहे 14 त्याच्यानंतर 14 9/4 14 9/4 इथे 9/4 आणि याला इकडे घेतल्यानंतर 14/4 इज इक्वल टू 0. आता इथून पलीकडचा जो पार्ट आहे याची साईडला कॅल्क्युलेशन करणं एक्सपेक्टेड आहे. सो ते जर हे केलं आपण सो काय येते बघा इथे समजा आपण डिवायडेड बाय 4 केलं तर 16 येईल 16 आणि -14 2 ओके आणि इथे 11 सो आन्सर जे आहे 11 प्लस 49. आता मी ओरली करतोय लक्षात घ्या तुम्ही प्रॉपरली करा 49 प्लस 11 किती येणार आहे 60 सो 60/4 60/4 म्हणजे 15 आन्सर येईल. सो फायनल आन्सर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -4x प्लस 7y -3z प्लस 15 इज इक्वल टू 0 and this is nothing but your final answer. ठीक आहे.